नमस्कार सर्वांना. मानाचा जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्ही विचार करत असाल असला अवतार घेऊन ताई कुठं चालले हो का? आत्ता झोपेतनं उठले. झोपेतनं उठलं तसं हो का शेतात जायला लागते. असं शेताचं सकाळचं वातावरण आहे. संध्याकाळी झाला होता थोडासा चिमचिम फुफुट चोपायसारखा पाऊस आणि मग सकाळी पाणी पाजायचं होतं. मग मोटर तर चालू होती. रात्रभर दाजींनी दारं धरली. आता माझ्यावर नंबर आला. हरभऱ्याचं सारं 3-4 आहे ते भिजवायचं. इकडचं लोकेशन बघा. इकडं पातळ उतळ झाली आहे बघा आणि इकडं घुसतंय म्हणून खालच्या बाजूने हळूहळू चालली. तरी पण काय करायचं, पनवती लागते काय की असं वाटतंय पाठीमागं. मग घुसलं तर मग तुम्हाला काढायला यायला लागतंय. बापरे. आणि हे बघा इकडं पाणी चालू आहे. ये जा चालू होती. आता इकडं आले आणि घुसलं बघा पाय. आता काय करता सांगा. पाय घुसलं. पाय तिथं चप्पल तिथंच सोडली. आता काढते हाताने. काय पर्याय नाही. कोणतर काढू लागा येणार नाही. आपलं मडण रोजचं मडण एकटंच रडं असं चाललंय माझं. आणि पाय घातला कसा तर आपला पारुसा. चाललंय आपलं दार धरायचं. शेतकऱ्याचं नशीब लई खराब आहे. ओ देवा. असं झोपेतनं उठून डोळं चोळतच रानात यायला लागतंय. आणि आता इथं दाताय पडलंय. सारा बघते भिजलाय का. पाणी तर चालू आहे आणि असं सारा भिजलेला आहे पूर्ण. इकडचे 2 सारे राहिलेत. एका साऱ्याला भिजवायचं आहे. आता लाईट जाईपर्यंत कसं होतंय काय माहिती. आम्ही हरभरे सगळ्यात लेट टाकलेत. कोण हरभरे एवढ्या लेट पेरतं का? पण आम्ही पण पेरलेत. जाऊ दे म्हणलं आहे तर पेरूया. आणि कंटिन्यू इथं भिजलं नाही म्हणलं भिजतंय का बघा. आता दार मोडते आणि इकडं दार मोडून झालं. थोडंसं पाणी लावले आले. इकडं आमच्या म्हणजे आमच्या घराकडचं लोकेशन बघा. अशी मका आहे आणि सूर्य मस्त उगवायला लागले. आता जाते आंघोळ करते मस्त फ्रेश होते. तोपर्यंत तुम्ही पण चहा पिऊन घ्या. टाटा बाय बाय.